बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण ग्रुप सी पूर्वपरीक्षा गेल्या 5 वर्षामध्ये म्हणजे 2021 ते 2025 पर्यंत पॉलिटीचे जे काही प्रश्न झालेले आहेत त्या सर्व प्रश्नांचं ॲनालिसिस, काही ट्रिक्स, काही एलिमिनेशन टेक्निक्स आणि भविष्यामध्ये त्या पॉलिटी किंवा त्या कॉन्सेप्टवर कशा प्रकारे प्रश्न तयार होऊ शकतात हे सगळं पाहण्याचा प्रयत्न आपण या लेक्चरच्या माध्यमातून करणार आहोत. पहिली गोष्ट बघा, जुन्या 5 वर्षाचे पॉलिटीचे जर प्रश्न ॲनालिसिस केले तर ह्या टॉपिकवर ते प्रश्न दिसतात. मग कुठले कुठले टॉपिक आहे बघा, एकूण 18 टॉपिक आहेत बघा, 18 ते 19 टॉपिक. या टॉपिकवर आपल्याला नेहमी म्हणजे ग्रुप सीला प्रत्येक वर्षी या टॉपिकवर प्रश्न आहेत, म्हणून हे टॉपिक आपल्याला करून जावंच लागतील. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्स्ट्रा टॉपिक करावे लागतील, परंतु हे करणे मस्ट आहे. बरोबर, मग कोणते कोणते टॉपिक आहे बघा. तर पहिला टॉपिक आहे ब्रिटिशकालीन कायदे. आता ब्रिटिशकालीन कायदे जर म्हटलं आपण तर याच्यामध्ये कोणते कोणते पडतात बघा. याच्यामध्ये 1909चा कायदा आपल्याला करावा लागेल, त्यानंतर 1919चा कायदा आपल्याला करावा लागेल, त्यानंतर 1935चा कायदा करावा लागेल, त्यानंतर 1947चे कायदे याच्यावर आपल्याला प्रश्न आहेत, त्यानंतर 1858चा एक कायदा आहे. हे कायदे जे आहेत आणि या कायद्याच्या मुख्य तरतुदी, या तरतुदीवर आपल्याला प्रश्न विचारताना दिसतात. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे बघा, घटनेची निर्मिती आणि संविधान सभेच्या समित्या आणि घटनेची निर्मिती याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न दिसतो. त्यानंतर परिशिष्टावर आपल्याला प्रश्न आहे. परिशिष्ट आपल्याला काहीतरी ट्रिक्स करून तर ट्रिक्स आपण सांगणार आहोत, ठीक आहे. त्यानंतर घटनेचे भाग, ठीक आहे, घटनेच्या भागावर सुद्धा प्रश्न आहे. त्यानंतर सरनाम्यावर प्रश्न आहे, महत्वाच्या सरनाम्यासंबंधी घटनादुरुस्तीवर सुद्धा आपल्याला प्रश्न दिसतो. त्यानंतर घटनादुरुस्ती, महत्वाच्या घटनादुरुस्ती आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर राज्यघटनेचे स्त्रोत म्हणजे कुठून आपण काय घेतलं, कोणत्या देशाकडून कोणती तरतूद आपण आपल्या राज्यघटनेमध्ये घेतली हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर भारतीय संघराज्य, संघ व त्याचे क्षेत्र म्हणजे कलम 1 ते 4 यामध्ये जो भाग येतो, भारतीय संघराज्य म्हणजे काय, संघराज्याचे वैशिष्ट्य कोणते असतात आणि संघ व त्याचे क्षेत्र याच्याशी संबंधित आपल्याला प्रश्न दिसतात. त्यानंतर मूलभूत हक्कावर 100% प्रश्न आहेत, मूलभूत मार्गदर्शक तत्वावर आहेत आणि मूलभूत कर्तव्यावर आपल्याला प्रश्न दिसतात. त्यानंतर राज्यसूची, समवर्ती सूची आणि केंद्र सूची या प्रत्येक म्हणजे राज्याचे विषय कोणते, केंद्राचे विषय कोणते आणि समवर्ती सूचीचे विषय कोणते यावर सुद्धा प्रश्न आहेत. त्यानंतर महत्वाचे खटले आहेत बघा. महत्वाचे खटले म्हणजे जसं की केशवानंद भारती खटला आपल्याला माहिती पाहिजे, बरोबर आहे. त्यानंतर इंदिरा साहनी खटला माहित पाहिजे, त्यानंतर के.एस. पुट्टास्वामी खटला माहित पाहिजे आणि कशाशी संबंधित आहे यावर प्रश्न आहेत. त्यानंतर राष्ट्रपतीवर प्रश्न आहेत, उपराष्ट्रपतीवर प्रश्न आहे. त्यानंतर न्यायव्यवस्था प्रश्न आहे बघा. न्यायव्यवस्था म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टशी संबंधित आपल्याला खूप जास्त प्रश्न दिसतात. त्यानंतर राज्य विधिमंडळ आणि विधान परिषद. या विधान परिषदेमध्ये बघा किती राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे किंवा विधान परिषद स्थापना करायची असेल किंवा विधान परिषद नष्ट करायची असेल तर कोणत्या कलमा अंतर्गत करतात, संसद करते किंवा राज्य विधानसभा स्वतः करते याच्यावर प्रश्न येतो, ठीक आहे. त्यानंतर राज्यपालावर 100% प्रश्न आहे. कार्यकारी मंडळावर प्रश्न दिसतात. त्यानंतर महाधिवक्त्यावर प्रश्न आहे. महाधिवक्ता हा 165 कलमामध्ये येतो आणि महान्यायवादी हे कलम 148 अंतर्गत येतात, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, ठीक आहे. त्यानंतर केंद्र राज्य संबंधावर प्रश्न आहे. मग आता याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न, तर याच्यावर सरकारी आयोग असेल किंवा उंची आयोग असेल, ठीक आहे. त्यानंतर राजमन्नार कमिटी, ठीक आहे, यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारताना दिसतात. राजकीय सिद्धांत आपल्याला विचारलेले आहेत म्हणजे पाश्चिमात्य राजकीय विचारवंत किंवा पाश्चिमात्य विचारवंत आणि विशिष्ट त्यांचे राजकीय सिद्धांत यावर जुळ्या लावासारखा एक प्रश्न दिसतो आपल्याला. त्यानंतर पंचायत राजवर 2 ते 3 प्रश्न प्रत्येक परीक्षेला आहे किंवा प्रत्येक पूर्वपरीक्षेला आपल्याला दिसतात. आणि ग्रामप्रशासन, पंचायत राज आणि ग्रामप्रशासन आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, बरोबर आहे. तर आपण करणार काय बघा, तर मी गेल्या 5 वर्षाचे प्रश्न अनालिसिस केले आहेत, त्याबद्दल काही ट्रिक्स डेव्हलप झालेले आहेत, काही एलिमिनेशन टेक्निक आहे आणि भविष्यात कशा प्रकारचे प्रश्न तयार होऊ शकतात, बरोबर. आता बघा ग्रुप सी, ग्रुप बी ह्या ज्या परीक्षा आहेत यामध्ये कॉन्सेप्ट प्लस फॅक्च्युअल गोष्टी या खूप महत्वाच्या आहेत. जसं जसं आपण बघा राज्यसेवा किंवा UPSC सारख्या परीक्षा जर पाहिलो तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्सेप्ट विचारले आहेत, त्याच्यामुळे एलिमिनेशन टेक्निक त्या परीक्षांना खूप जास्त अप्लाय होतात. याच्यामध्ये एलिमिनेशन टेक्निक खूप कमी प्रमाणात आहेत, परंतु आहेत पण त्या मोजक्या आहेत, ठीक आहे. तर ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया, बरोबर. आणि हे सगळं झाल्यानंतर क्लिअर बघा, पहिली गोष्ट आपण कितीही जर अभ्यास केला आणि आपल्याला जर PYQचा पॅटर्न माहित नसेल, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे जर आपल्याला समजत नसेल तर आपलं पास होणं अवघड असते, बरोबर. कारण बघा पॉलिटी सारखा विषय याच्यामध्ये 12 ते 13 प्रश्न आपले करेक्ट पाहिजे जर आपल्याला पूर्व परीक्षा जर पास करायची असेल तर, बरोबर आहे. कारण तसंही हिस्ट्री असेल, विज्ञान असेल यामध्ये पोरांचे मार्क कमी येतात कारण ते विषय तसे थोडेसे हार्ड आहेत, कठीण आहेत आणि ते कव्हर करायला जास्त अभ्यास लागतो. हा विषय सोपा आहे, बरोबर आहे, परंतु याच्यामध्ये 12 ते 13 प्रश्न किंवा करेक्ट करून घेणे हे थोडंसं मोर चॅलेंजिंग आहे. परंतु योग्य जर आपल्याला PYQचा पॅटर्न समजला, बरोबर आहे, तर 13 मार्क घेणे सहज सोपं आहे, ठीक आहे. मग हे सगळं झाल्यानंतर जे काही 5 वर्षाचे जे प्रश्न आपण अनालिसिस केले त्याबद्दलचे महत्वाचे काही फॅक्ट्स आहेत, महत्वाचे कॉन्सेप्ट आहेत, त्या कॉन्सेप्ट आपण लेक्चरच्या शेवटी, बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला दाखवतो बघा मी जे फॅक्ट्स आणि कॉन्सेप्ट आहेत ते आपण लेक्चरच्या शेवटी आपण पाहण्याचा प्रयत्न करूया, बरोबर. उदाहरणामध्ये तुम्हाला सॅम्पल जर दाखवतो म्हटलं तर
बघा हे काही महत्वाचे कलम आहेत, बरोबर. हे महत्वाचे कलम तुम्हाला पाठांतर पाहिजे, ठीक आहे. हे आपण सर्वात शेवटी मी तुम्हाला समजून सांगितणार आहोत, बरोबर आहे. हे आपल्याला लिखित स्वरूपात पाठ पाहिजे, हे कॉन्सेप्ट किंवा हे जे कलम आहेत हे कलम आपल्याकडे पाठ पाहिजे, लिखित स्वरूपात पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचे कलम विचारताना दिसतात. हे न्याय व्यवस्थेशी संबंधित आहेत, याच्यावर प्रत्येक कलमावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, बरोबर. त्यानंतर बघा हे संसद आणि विधिमंडळाशी संबंधित काही कलम आहेत, हे सुद्धा आपल्याला पाठांतर करावं लागतील, ठीक आहे. त्यानंतर इथे बघा महत्वाच्या काही घटना दुरुस्त्या आहेत, सगळे PYQच्या आधारावर काढलेल्या घटना दुरुस्त्या आहेत, ज्यावर नेहमी प्रश्न विचारला आहे आणि प्रत्येक घटना दुरुस्तीवर प्रश्न आहे, त्यामुळे हे आपल्याला माहितच पाहिजे. काहीतरी ट्रिक्स करून बघा, इथे ट्रिक्स सुद्धा दिसत तुम्हाला BDMS, बरोबर बरोबर. त्यानंतर इथे बघा, इथे जर पाहिलं तर इथे तुम्हाला इथे सुद्धा नेमक असे ट्रिक्स करून आपण लक्षात ठेवू शकतो. हे आपण व्हिडिओच्या सर्वात शेवटी पाहू, बरोबर. हे आपण सर्वात व्हिडिओच्या शेवटी पाहू, क्लिअर. आता महत्वाचं पहिला प्रश्न बघा. आता प्रश्न पाहू, आपण प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न जर पाहिले, बघा सर्वात पहिल्यांदा आपण 2025 चा पेपर पाहू, क्लिअर. 2025, 2024 आणि 2023. 2023 ला ग्रुप बी आणि ग्रुप सी हे दोन्ही एकत्र झाल्या होत्या, बरोबर आहे. आणि 2022 आणि 2021 चे जर पेपर जर पाहिले, त्यामध्ये पॉलिटीचे फक्त 10 प्रश्न विचारलेले होते. 2023 पासून पॅटर्न चेंज झाले आणि पॉलिटीचे 15 प्रश्न विचारायला सुरुवात झाली होती, ठीक आहे. मग 2025 चा जर पेपर पाहिला तर त्या पहिला प्रश्न, लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते, ती रिकामी जागा असू शकते, असा प्रश्न आहे. मग 3 आपल्याला स्टेटमेंट दिसतात आणि खाली 4 पर्याय आहेत, ठीक आहे. मग आता जर विचार केला, बघा काय लिहिलं इथं, लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती म्हणजे काय, टाउन एरिया कमिटी बद्दल प्रश्न आहे, ठीक आहे. टाउन एरिया कमिटी बद्दल आपल्याला प्रश्न दिसतो, ठीक आहे. मग ही अर्ध नागरी संस्था आहे, अर्ध नागरी संस्था आहे, ठीक आहे. आणि ही राज्य सरकारच्या कायद्याअंतर्गत स्थापन केली जाते, कायद्याअंतर्गत, ठीक आहे. आणि इथे बघा कीवर्ड असा आहे, कीवर्ड इथे बघा असू शकतेचा अर्थ होतो इट कॅन बी किंवा इट मे बी, बरोबर. इट कॅन बी किंवा इट मे बी म्हणजे याचा अर्थ काय, तर ती एकतर बघा पूर्णतः निवडलेली असेल, पूर्णतः नामनिर्देशित असेल किंवा पूर्णतः मिक्स असेल, म्हणजे काय सगळ्या शक्यता खुल्या असतात जेव्हा असू शकते असा कीवर्ड वापरलेला असतो, ठीक आहे. म्हणून जेव्हा इथे बघा सर्व शक्यता खुल्या असतात तेव्हा सर्व ऑप्शन्स हे करेक्ट असतात. आता हा जो टॉपिक आहे तो आपल्या डेलीच्या वाचनामध्ये हा टॉपिक आपल्याला येत नाही, बरोबर. तरी पण आपल्याला आन्सर जर काढायचं असेल तर अशा प्रकारच्या ट्रिक्स वापरून आपण या उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो, ठीक आहे. म्हणून बघा पहिलं काय लिहिलंय, पूर्णपणे निवडलेली, तर करेक्ट आहे. त्यानंतर ब मध्ये आहे राज्य सरकारद्वारे पूर्ण नामनिर्देशित, हे सुद्धा वाक्य करेक्ट आहे. आणि अंशतः निवडलेले आणि अंशतः नामनिर्देशित हे सुद्धा करेक्ट आहे, बरोबर. कारण इथे कुठलाही केंद्र सरकारचा हस्तक्षेप नसतो, पूर्ण राज्याच्या कायद्या अंतर्गत ही समिती तयार झालेली आहे, बरोबर आहे. म्हणून तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. आणि भविष्यात जर प्रश्न बघा, आता पंचायत राज हा जो टॉपिक आहे, पंचायत राज याच्याशी संबंधित आपल्याला महत्वाच्या समित्या आणि त्या महत्वाच्या समितीशी संबंधित काही शिफारशी सुद्धा आपल्याला प्रश्न विचारताना दिसतात, त्यामुळे भविष्यात तुम्हाला करून देणे अत्यंत आवश्यक आहे, बरोबर आहे. आणि अजून याच्यावर कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, त्यानंतर बघा छावणी मंडळ नियंत्रण हे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते, असा एक प्रश्न सुद्धा विचारला जातो, ठीक आहे. मग याला कॅन्टोन्मेंट बोर्ड असं म्हणतात, बघा. तर छावणी मंडळ नियंत्रण हे संरक्षण मंत्रालय अंतर्गत येते, संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत छावणी मंडळ नियंत्रण केलं जाते, बरोबर. तर हे इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, पुढचा प्रश्न क्रमांक 2, यामध्ये म्हटलं आहे सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तद्वतच वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो, असा प्रश्न आहे, बरोबर. मग इथं लक्षात घ्या, मग ते लोकसभा विधानसभा की मग ग्रामसभा या सर्वांमध्ये बघा लक्षात घ्या, लोकसभा, विधानसभा, ग्रामसभेचा जो अध्यक्ष असतो, आता ग्रामसभेचा जर अध्यक्ष पाहिला इथे लोकसभेचा सुद्धा, बरोबर. त्यानंतर विधानसभेमध्ये सुद्धा सेम तरतुदी इथे लागू होतात. ग्रामसभेचा जर अध्यक्ष पाहिला तर तो नेहमी सरपंच असतो, बघा. सरपंच असतो आणि सरपंचच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंच असतो. उपसरपंच हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, बरोबर आहे. आमदाराचा इथे काही संबंध नाही, खासदारांचा संबंध नाही. उपसरपंच हा कधी असतो, जर सरपंच जर अनुपस्थित असेल तर उपसरपंच हा ग्रामसभेचा अध्यक्ष असतो. भविष्यात याच्यावर प्रश्न कसा तयार होऊ शकतो, तर एका वित्तीय वर्षात किती ग्रामसभा होतात, किमान म्हणजे कमीत कमी, किमान किती ग्रामसभा होतात असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं एकूण
किमान एका वित्तीय वर्षामध्ये 4 ग्रामसभा होणे अनिवार्य आहे. बरोबर, त्यामुळे हा प्रश्न लक्षात ठेवायचा लागेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53 यामध्ये म्हटलंय बघा, राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद कोणत्यानुसार राज्याची कार्यकारी सत्ता सोपवण्यात आलेली आहे. पुढे जर प्रश्न पाहिला तर पुढे विचारला आहे की राज्याची कार्यकारी सत्ता कुणाकडे असते. बरोबर आहे, मुख्यमंत्र्याकडे असते की राज्यपालाकडे असते, असा एक प्रश्न दिसतो आपल्याला. मग इथे लक्षात घ्या, राज्यपालाकडे राज्याची कार्यकारी सत्ता असते. बरोबर, आणि कोणत्या अनुच्छेदामध्ये सांगितलेलं आहे तर ते अनुच्छेद 154 मध्ये, बरोबर, अनुच्छेद 154 मध्ये सांगितलेलं दिसते आपल्याला. ठीक आहे, कलम 152 जर पाहिलं तर 152 मध्ये राज्याची व्याख्या दिलेली आहे. कलम 152 मध्ये राज्याची व्याख्या दिलेली आहे आपल्याला. बरोबर, हे गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवण्यासारखी आहे. कलम 152 मध्ये राज्याची व्याख्या, बरोबर आहे. त्यानंतर 153 मध्ये सांगितलेलं आहे आपल्याला की प्रत्येक राज्याला राज्यपाल असेल, प्रत्येक राज्याला राज्यपाल असेल. बरोबर, हे आपल्याला कलम 153 मध्ये सांगितलेलं आहे. आणि कलम 155 मध्ये सांगितलेलं आहे की राज्यपालाची नियुक्ती हे राष्ट्रपती करते. राज्यपालाची नियुक्ती हे राष्ट्रपतीकडून होईल. राष्ट्रपती. तर इथे आपल्याला हे सगळे कलम, बरोबर, भविष्यात सुद्धा प्रत्येक कलमावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचे ट्रिक्स लागत नाही, हे आपल्याला पाठांतर करावं लागेल, दुसरं काही इथे ऑप्शन नाही. ठीक आहे, त्यानंतर खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही असा प्रश्न विचारलेला आहे. आता बघा, फंडामेंटल राईट्स कलम 12 ते कलम 35 दरम्यान फंडामेंटल राईट्स येतात आणि याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न आहेत, एकतर फंडामेंटल राईट्स देतात किंवा मूलभूत अधिकाराच्या जोड्या, आणि तुम्हाला इकडे मूलभूत अधिकार देतात आणि त्याच्या जोड्या लावा म्हणतात. मग इथे सुद्धा असाच प्रश्न आहे बघा, एक समानतेचा अधिकार, बरोबर, कलम 14 ते 18 हे वाक्य बरोबर आहे. शोषणाविरुद्धचा अधिकार अनुच्छेद 20 ते 22, बरोबर, अनुच्छेद 20 ते 22, तर हे वाक्य जे आहे हे वाक्य चुकीचं वाक्य आहे. बरोबर, लक्षात घ्या, शोषणाचा जो अधिकार आहे तो कलम 23 व कलम 24च्या अंतर्गत येतो. बरोबर आहे, आणि कलम 23 मध्ये वेठबिगारी सांगितलेली आहे, वेठबिगारीच्या विरुद्ध संरक्षण, आणि कलम 24 मध्ये बालमजुरीचं संरक्षण आपल्याला दिसते. ठीक आहे, आणि शोषणाविरुद्धचा अधिकार काय, कलम 23 आणि 24. बरोबर आहे, आणि इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कलम 19 ते कलम 22 अंतर्गत आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. बरोबर, भविष्यात आपल्याला प्रश्न कलम 29 वर प्रश्न विचारताना दिसतो. बरोबर, कलम 29 वर प्रश्न विचारताना दिसेल आपल्याला भविष्यामध्ये. कलम 32 आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, कलम 32 लक्षात ठेवावं लागेल. कलम 226 वर प्रश्न विचारतात. ठीक आहे, तर हे प्रश्न महत्वाचे आहेत. फंडामेंटल राईट्स आपल्याला पाठांतर पाहिजे आणि या जोड्यावर नेहमी प्रश्न दिसतो. ठीक आहे, ते हे लक्षात ठेवावं लागेल. पुढचा प्रश्न, पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे असा प्रश्न आहे. बरोबर, आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं उत्तर हे उपजिल्हाधिकारी मारलं. बरोबर आहे, परंतु उपजिल्हाधिकारी नाही, त्याचं करेक्ट उत्तर आहे बघा, जिल्हाधिकारी. पोलीस पाटील नेमकं काय करतात तर गाव पातळीवर, बरोबर आहे, किंवा ग्रामीण भागामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना मदत करण्याचे काम हे पोलीस पाटील करत असतात. आणि यासाठी एक कायदा कोणता तर महाराष्ट्र ग्राम पोलीस प्रशासन किंवा ग्राम पोलीस अधिनियम 1967 कायदा आहे. 1967 कायदा आहे, आणि या कायद्यानुसार पोलीस पाटलाची नेमणूक, बरोबर आहे, जिल्हाधिकारी करतील असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, मग भविष्यात काय प्रश्न येईल बघा, एक्सपेक्टेड काय असेल, एक्सपेक्टेड प्रश्न कोणता असेल तर पोलीस पाटलाची, बरोबर आहे, पोलीस पाटलाचं निवृत्तीचं वय किती वर्ष असेल. बरोबर आहे, तर पोलीस पाटलाचं निवृत्तीचं वय हे 60 वर्ष आहे असा प्रश्न तुम्हाला भविष्यात ह्या प्रश्नावरून विचारला जाऊ शकतो. बरोबर, तर हे लक्षात ठेवायचं. ऑप्शन सी, तहसीलदाराचा संबंध नाही आणि पालकमंत्री यांचा काही संबंध नाही. ठीक आहे, तर हे प्रश्न इथे लक्षात ठेवावा लागलो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठं आहेत. बरोबर, आता इथे बघा, जर ऑप्शन जर पाहिले तर अलाहाबाद, राजस्थान आणि मध्य प्रदेश या तीनही हायकोर्टला फक्त एकच खंडपीठ आहे, एकच खंडपीठ. बरोबर आहे, परंतु बॉम्बे उच्च न्यायालय जर पाहिलं तर बॉम्बे उच्च न्यायालयाला 3 खंडपीठ आहेत. तर 3 खंडपीठ आपल्याला दिसतात. एक आहे बघा आपल्याला, एक खंडपीठ आहे नागपूरला, दुसरा आहे छत्रपती संभाजीनगरला, आणि तिसरं खंडपीठ आहे पणजीला, म्हणजे गोवा राज्यात. बरोबर आहे, गोवा राज्यात. हे आपल्याला इथे लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, हा प्रश्न खूपदा आलेला आहे. मग भविष्यात प्रश्न कसा येतो, भविष्यात प्रश्न बघा, बॉम्बे हायकोर्ट जे आहे, बॉम्बे हायकोर्ट हे कोणकोणत्या राज्याच्या अधिकार क्षेत्रात येतो, कोणकोणत्या राज्याच्या अधिकार क्षेत्रात येतो असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अधिकार क्षेत्र आपल्याला विचारू शकतात. बॉम्बे हायकोर्टचं अधिकार क्षेत्र आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. मग कुठलं आहे बॉम्बे हायकोर्टचं अधिकार क्षेत्र, एक आहे महाराष्ट्र, त्यानंतर आहे गोवा, त्यानंतर दादरा नगर हवेली, दमन आणि दीव हे बॉम्बे हायकोर्टचं अधिकार क्षेत्र आहे असा प्रश्न भविष्यात आपल्याला विचारला जाईल. ह्या प्रश्नावरून आपल्याला इतकं शिकता येईल. बरोबर, त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या परिशिष्टामध्ये
भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे, बरोबर आहे. परिशिष्टावर मी युट्यूबला रील टाकलेली आहे. तर ट्रिक कोणती आहे बघा, ट्रिक आहे बघा, टीयर्स ऑफ ओल्ड पीएम. टीयर्स ऑफ ओल्ड पीएम ही ट्रिक लक्षात ठेवायची, बरोबर. ही ट्रिक लक्षात ठेवायची. ह्या ट्रिकनुसार परिशिष्टावर आलेला कुठलाही प्रश्न चुकणार नाही, बरोबर. टी पासून लक्षात ठेवायचं. टीचा अर्थ काय असतो? टीचा अर्थ असतो टेरिटरी, बरोबर आहे, म्हणजे भूप्रदेश. भारतामध्ये असलेल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावं, त्यांची सीमा, राज्याचा विस्तार, बरोबर, हे सगळं सांगितलेलं आहे परिशिष्ट 1 मध्ये, लक्षात घ्यायचं, बरोबर. त्यानंतर परिशिष्ट 2 मध्ये सांगितलं आहे इमोलमेंट्स म्हणजे काय, तर वेतन आणि भत्ते, वेतन व भत्ते, बरोबर आहे. मग कोणाचे? राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभेचा अध्यक्ष, न्यायाधीश यांचं वेतन व भत्ते काय असतील, हे परिशिष्ट 2 मध्ये आहे. ए पासून अफर्मेशन लक्षात ठेवायचं. अफर्मेशन म्हणजे शपथांचे नमुने, बरोबर. लोकसभेचा अध्यक्ष असेल, राज्यपाल, राष्ट्रपती यांच्या शपथांचे नमुने काय असतील, हे परिशिष्ट 3 मध्ये आहे. आर पासून लक्षात ठेवायचं राज्यसभा सीट, बरोबर आहे. राज्यांमध्ये राज्यसभेच्या सीटांचं वाटप कशा प्रकारे झालेलं आहे, हे परिशिष्ट 4 मध्ये आहे. एस पासून लक्षात ठेवायचं शेड्यूल एरिया, बरोबर आहे, म्हणजे अनुसूचित क्षेत्राशी संबंधित. परिशिष्ट 5 आहे. परिशिष्ट 6 जर पाहिलं तर अदर ट्रायबल एरिया, याच्यामध्ये 4 राज्य येतात. कोणतं? तर 4 राज्याचं बघा ट्रिक लक्षात ठेवा. एटीएम वर्ग, बरोबर आहे, म्हणजे आसाम, त्रिपुरा, मिझोरम आणि मेघालय, मणिपूर याच्यामध्ये येत नाही, बरोबर आहे. परिशिष्ट 6 मध्ये पाहिलं, बरोबर. परिशिष्ट 6 मध्ये आपल्याला एटीएम स्क्वेअर लक्षात ठेवायचं आहे. 6 परिशिष्ट. परिशिष्ट 7 मध्ये आपल्याला फेडरल लिस्ट दिलेली आहे. फेडरल लिस्ट याच्यामध्ये राज्यसूची, समवर्ती सूची आणि केंद्र सूची याबद्दल माहिती मिळते आपल्याला, ठीक आहे. त्यानंतर परिशिष्ट 8 जर पाहिलं तर ऑफिशियल लँग्वेज किंवा अधिकृत भाषा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. अधिकृत भाषा इथे लक्षात ठेवायची आहे. अधिकृत भाषा, एकूण अधिकृत भाषा किती? तर एकूण 22 अधिकृत भाषा आपल्याला आपल्या संविधानामध्ये दिसतात, ठीक आहे. त्यानंतर परिशिष्ट 9 मध्ये जर पाहिलं तर इथे लँड रिफॉर्म दिसतो, म्हणजे जमीन सुधारणा विषयक जे कायदे आहेत, बरोबर, ते कायदे 9व्या परिशिष्टामध्ये टाकलेले आहेत. आणि हे परिशिष्ट पहिली घटना दुरुस्ती 1951 ने जोडलेली आहे, हे इथे आपल्याला लक्षात पाहिजे. डी पासून लक्षात ठेवायचं अँटी डिफेक्शन म्हणजे पक्षांतर बंदी जो कायदा आहे, पक्षांतर बंदी कायदा, बरोबर आहे, जो की 52वी घटना दुरुस्ती 1985 ने समाविष्ट करण्यात आली. तर ते आपल्याला परिशिष्ट 10 लक्षात ठेवावं लागेल. याच्यावर भविष्यात प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात आहे. पी पासून पंचायत राज लक्षात ठेवा, म्हणजे 73वी घटना दुरुस्ती 1992 ने 11वे परिशिष्ट जोडण्यात आलं. आणि एम पासून म्युनिसिपॅलिटी किंवा नगरपालिका लक्षात ठेवायचं. 74वी घटना दुरुस्ती 1992 ने, बरोबर, आपल्या संविधानामध्ये परिशिष्ट 12 जोडण्यात आलेला आहे. तर परिशिष्टावर कुठलाही प्रश्न येऊ द्या, ही ट्रिक लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न सुटून जाईल. विचारलं काय आपल्याला, अधिकृत भाषांची यादी कुठे आहे? अधिकृत भाषा जर म्हटलं तर बरं कोणत्या, तर लक्षात घ्या 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 8व्या परिशिष्टामध्ये, बरोबर, 8व्या परिशिष्टामध्ये आपल्याला अधिकृत भाषांची यादी आहे. 5व्या परिशिष्टामध्ये काय दिसते आपल्याला, 5व्यामध्ये आपल्याला अनुसूचित क्षेत्र आहेत, 10व्यामध्ये अँटी डिफेक्शन लॉ आहे आणि 9व्यामध्ये जर पाहिलं तर लँड रिफॉर्म ऍक्ट आपल्याला 9व्या परिशिष्टामध्ये दिसतात. सोपा प्रश्न होता. त्यानंतर पुढचा प्रश्न, केंद्र सरकारने 44व्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानाच्या 3ऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्काच्या यादीतून कोणाला वगळण्यात आलं, कोणत्या हक्काला? लक्षात घ्या, ऑप्शन जर आपण नीट जर पाहिले ना तर समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि धार्मिक हक्क हे स्वातंत्र्यापासून आजही आपल्याला काय म्हणतो आपण मूलभूत हक्क आहेत. परंतु 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार, बरोबर, संपत्तीचा हक्क जो आहे, ज्याला आपण राईट टू प्रॉपर्टी असं आपण म्हणतो, तर राईट टू प्रॉपर्टी, बरोबर, ह्या 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार वगळण्यात आलेला आहे, ठीक आहे. कोणत्या कलमामध्ये होता, तर कलम 31 मध्ये राईट टू प्रॉपर्टी हा मूलभूत हक्क होता. परंतु याची पार्श्वभूमी कोणती आहे, केशवानंद भारती खटला 1973, बरोबर आहे, जो की राईट टू प्रॉपर्टीशी संबंधित आहे. आणि हा खटला कशाशी संबंधित अजून जर विचारलं तर संविधानाचे मूलभूत चौकट किंवा बेसिक स्ट्रक्चरशी संबंधित केशवानंद भारती खटला हे लक्षात ठेवावं लागेल इथे आपल्याला. राईट टू प्रॉपर्टी, ठीक आहे, कलम 31 हे वगळण्यात आलेलं आहे आता, ठीक आहे. आणि आता राईट टू प्रॉपर्टी भविष्यामध्ये प्रश्न याच्यावर कसा येऊ शकतो बघा, तर कलम म्हणजे राईट टू प्रॉपर्टी किंवा मालमत्तेचा हक्क हा कोणत्या प्रकारचा हक्क आहे असा जर प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचं बघा, मालमत्तेचा जो हक्क आहे तो सध्या कायदेशीर हक्क आहे, लिगल राईट आहे, कायदेशीर हक्क आहे, बरोबर आहे. त्यानंतर कोणत्या कलमामध्ये येतो, तर कलम 300A मध्ये टाकण्यात आला.
कलम 300A मध्ये टाकण्यात आला आणि भाग 12 मध्ये येतो, भाग 12 मध्ये टाकण्यात आलेला आहे. इतकं आपल्याला इथे लक्षात ठेवावं लागेल. कोणासंबंधी? तर संपत्तीच्या हक्कासंबंधी. मोरारजी देसाईच्या काळामध्ये 44वी घटना दुरुस्ती करून संपत्तीचा हक्क वगळण्यात आलेला होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, केंद्र व राज्यांच्या समवर्ती सूचीला संधी प्रकाश क्षेत्र असे कोण संबोधतात? समवर्ती सूचीला संधी प्रकाश म्हणजे अस्पष्ट क्षेत्र, बरोबर आहे. आता समवर्ती सूची जर पाहिली तर समवर्ती सूची याच्यामध्ये बघा, राज्य सरकार सुद्धा कायदा करू शकते आणि केंद्र सरकार सुद्धा कायदे करू शकते, बरोबर आहे. म्हणून दोघांचे कायदे हे ओव्हरलॅप होत असल्यामुळे याला अस्पष्ट क्षेत्र असं कोण म्हटलं तर त्याचं नाव आहे बघा M.V. पायली, बरोबर. यांनी समवर्ती सूचीला संधी प्रकाश क्षेत्र असं म्हटलेलं आहे, बरोबर. आपल्याला माहिती आहे बघा, ऑस्टिन जर पाहिलं ऑस्टिन, तर यांनी काय म्हटलं? यांनी ऑस्टिन हे आपले जे संघराज्य आहे त्याला सहकारात्मक संघराज्य म्हटलं आहे. सहकारात्मक, कॉपरेटिव्ह फेडरलिझम, बरोबर आहे. सहकारात्मक संघराज्य म्हटलं आहे, कॉपरेटिव्ह फेडरलिझम, बरोबर. आयवर जेनिंग जर पाहिलं तर यांनी काय म्हटलं? आपल्या संघराज्याला एकात्मतेकडे झुकणारे संघराज्य म्हटलेलं आहे, कारण जास्तीत जास्त अधिकार हे केंद्र सरकारला दिले आहेत, बरोबर आहे. म्हणजे एकात्मतेकडे झुकणारे संघराज्य आहे, क्लिअर, बरोबर. म्हणून हे जर आपण एलिमेंट जर केलो, बरोबर आहे, तर लास्कीत येणार नाही, म्हणून एकच ऑप्शन उरतो आपल्याजवळ, ऑप्शन बी. आता हे बाकीचा अभ्यास असेल तर अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा बाकीच्या अभ्यासाच्या आधारावर सुटतात. 1-2-3 प्रश्न असे असतात की जे आपल्या रेग्युलरच्या वाचनामधून नसतात, परंतु बाकीच्या अभ्यासाच्या आधारावर हे अशा प्रकारचे प्रश्न सुटायला पाहिजेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा, बरोबर. आणि याच्यामध्ये विचारलं आहे बघा, सिंपल 3 स्टेटमेंट दिले आणि 4 ऑप्शन आहेत. H.V.R. अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक होते, बरोबर. दुसरं वाक्य दिलंय आपल्याला, दुसरं वाक्य काय म्हटलंय तर S.N. मुखर्जी हे संविधान सभेचे सचिव होते. प्रेम बिहारी नारायण रायदादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते. आता लक्षात घ्या, हे जे काय केलं याच्यामध्ये नेमकं तर अ आणि ब हे जे नावं आहेत ना, हे नावं आणि त्यांचे पद हे मिक्सअप केलंय, बरोबर आहे. हे अदलाबदल केली आहे, अदलाबदल म्हणजे स्वॅपिंग द क्वेश्चन, अशा प्रकारचं आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे अदलाबदल केली आहे म्हणजे सिंपल बघा, H.V.R. अय्यंगार हे सचिव होते संविधान सभेचे आणि S.N. मुखर्जी हे चीफ ड्राफ्टमॅन होते, मुख्य मसुदाकार होते, बरोबर आहे. त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन चुकीचे आहेत. विचारलं काय आपल्याला? अयोग्य विचारलं आहे. ठीक आहे, तिसरा ऑप्शन पाहिलं, प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते, बरोबर. हे वाक्य करेक्ट आहे. त्यांनी इटॅलिक मोडमध्ये संविधान लिहिलेलं होतं, हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, म्हणजे हे वाक्य करेक्ट आहे. विचारलं आपल्याला अयोग्य म्हणजे फक्त अ आणि ब, म्हणजे ऑप्शन ए आपला करेक्ट असेल. भविष्यात प्रश्न याच्यावर कसा तयार होऊ शकतो बघा, तर आपलं जे संविधान आहे, मूळ संविधान हे कोणत्या भाषेमध्ये लिहिलं असा जर प्रश्न विचारला तर लक्षात घ्या, इंग्लिश व हिंदी ह्या 2 भाषेमध्ये मूळ संविधान आपल्याला लिहिलेलं होतं. ठीक आहे, तर हा प्रश्न भविष्यात विचारण्याची शक्यता आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य कथन ओळखा. राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे. पहिला आहे बघा, सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्याद्वारे मांडले जाऊ शकते. दुसरं आहे, धन विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्याद्वारे मांडले जाऊ शकते. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट जर पाहिलं, धन विधेयक ज्याला आपण मनी बिल असं म्हणतो, हे कलम 110 अंतर्गत येते. ठीक आहे, त्यानंतर काय लक्षात ठेवायचं आहे, सर्वात पहिल्यांदा लोकसभेत मांडलं जाते, राज्यसभेमध्ये फक्त 10 दिवसाचा वेळ मिळतो, 14 दिवसाचा वेळ मिळतो, बरोबर. 14 दिवस राज्यसभा त्याला थांबवून ठेवू शकते. दुसरी गोष्ट, बरोबर, इथे बघा, खाजगी सदस्याद्वारे कुठल्याही प्रकारचं मनी बिल मांडता येत नाही, बरोबर. एकतर म्हणजे काय, सरकारी मंत्रीच मनी बिल मांडू शकतात, बरोबर. आणि त्यानंतर काय महत्वाचं लक्षात ठेवायचं आपल्याला, तर मनी बिल हे यासाठी संयुक्त बैठक बोलवता येत नाही. पुन्हा एकदा बघा, मनी बिलच्या व्यतिरिक्त घटना दुरुस्तीचे विधेयक असते. घटना दुरुस्ती विधेयक आणि मनी बिल या दोघांसाठी संयुक्त बैठक, जे कलम 108 मध्ये तरतूद आहे, बरोबर, त्यासाठी संयुक्त बैठक बोलवता येत नाही. त्याच्यामुळे दुसरं विधान चुकीचं आहे, पहिलं विधान करेक्ट आहे, बरोबर आहे. हे आपल्याला सोपा प्रश्न आहे, खूप जास्त कठीण नाही आहे, बरोबर. इतक्या तरतूद आपल्याला पाठांतर पाहिजे, कारण हे प्रश्न खूपदा वारंवार विचारलेले आहेत, हे आपल्याला इथे लक्षात ठेवावं लागेल. प्रश्न विचारला योग्य कथन ओळखा, ऑप्शन ए याचं करेक्ट असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न, बळवंतराय मेहता समितीच्या योग्य शिफारशी ओळखा असा प्रश्न आहे. बळवंतराय मेहता समिती 1957 ची समिती आहे, 1957 समिती आहे, बरोबर. ह्या समितीने काय केलं बघा, या समितीने ग्रामपंचायत जी आहे, ग्रामपंचायत किंवा पंचायत राज हे त्रिस्तरीय असावी अशी शिफारस केली आहे, बरोबर आहे. आणि जी सर्वात खालची पातळी आहे म्हणजे कोणती, ग्रामपंचायत, बरोबर. ग्रामपंचायतीचे जे काही प्रतिनिधी असतात, बरोबर आहे, त्यांची निवड प्रत्यक्ष करण्यात यावी,
आणि पंचायत समिती व जिल्हा परिषद यामध्ये जे प्रतिनिधी असतात त्यांची निवड हे अप्रत्यक्ष करण्यात यावी अशी शिफारस बळवंतराय मेहता समितीने दिली होती. आणि शेवटचं एक वाक्य लक्षात ठेवायचं पुन्हा, जिल्हाधिकारी जे आहेत जिल्हाधिकारी हे जिल्हा परिषदचे अध्यक्ष असावे असं सुद्धा याने शिफारस केलेली होती. बरोबर. आता लक्षात घ्या, तिनेही जर स्टेटमेंट वाचलं तर पहिलं स्टेटमेंट काय म्हणताय, ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधीसह स्थापन करावी, वाक्य करेक्ट आहे. दुसरं बघा, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधीसह स्थापन करावी, हे वाक्य चुकीचं आहे. बरोबर, कारण त्यांनी अप्रत्यक्ष सांगितलेलं होतं. क मध्ये काय, जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असावेत, हे सुद्धा त्यांनी केलेली शिफारस आहे. बरोबर आहे. म्हणजे काय विचारलं आपल्याला, योग्य शिफारशी विचारलेल्या आहेत, अ आणि क करेक्ट आहेत, म्हणून ऑप्शन सी इथं करेक्ट असेल. बरोबर. त्यानंतर भविष्यामध्ये प्रश्न याच्यावर कसा येऊ शकतो, अशोक मेहता समितीवर प्रश्न येईल. अशोक मेहता समिती जी आहे, अशोक मेहता समिती, बरोबर. हे कधीची समिती आहे, ही समिती 1977 ची समिती आहे. बरोबर. यांनी महत्वाचं काय सांगितलं होतं बघा, तर यांनी पंचायत राज हे द्विस्तरीय असावं अशी शिफारस केली होती. म्हणून महत्वाच्या पंचायत राजशी संबंधित महत्वाच्या केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्या आणि राज्य सरकारने स्थापन केलेल्या समित्या आपल्याला आणि त्यांच्या शिफारशी हे आपल्याला किंवा त्यांचे इयर, बरोबर, आणि शिफारशी हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. पंचायत राजवर प्रश्न येतात. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद करण्यात आली आहे असा प्रश्न विचारलेला आहे. आता लक्षात घ्या, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता याला आपण प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन असं आपण म्हणतो. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचे दोन प्रकार असतात. एक असतो बघा दंडात्मक स्थानबद्धता, ज्याला आपण प्युनिटिव्ह म्हणतो. प्युनिटिव्ह याला दंडात्मक स्थानबद्धता म्हणतात. म्हणजे काय, याचा अर्थ असा आहे बघा, एखादा गुन्हा केल्यानंतर आपल्याला अटक होणे, याला आपण दंडात्मक स्थानबद्धता म्हणतो. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणजे काय, तुमच्यावर संशय असते की भविष्यात तुमच्याकडून काहीतरी मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी होऊ शकते किंवा तुमच्यामुळे हिंसा भडकू शकते, असं ज्या लोकांवर संशय येते, खबरदारीचा उपाय म्हणून सरकार त्या व्यक्तीला प्रतिबंधात्मक स्थानबद्ध केले जाते. उदाहरणामध्ये कलम 370 जेव्हा रद्द करण्यात आलं होतं तेव्हा काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना त्यांच्या घरामध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्ध केलेलं होतं. बरोबर. हे इथे लक्षात ठेवावं लागेल. मग कोणत्या सूचीमध्ये आहे तर लक्षात घ्या, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता हे केंद्र सूची व समवर्ती सूचीमध्ये आहे. त्याचं महत्वाचं कारण बघा, महत्वाचं कारण आहे केंद्र सूचीमध्ये असण्याचं कारण, तर देशाची सुरक्षा व परराष्ट्र व्यवहार, बरोबर, हे राखण्यासाठी केंद्र सूचीमध्ये टाकण्यात आलेलं आहे. आणि समवर्ती सूचीमध्ये असण्याचं कारण म्हणजे काय, तर राज्याचं कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सूची किंवा समवर्ती सूचीमध्ये सुद्धा आहे. म्हणजे काय, राज्य आणि केंद्र सुद्धा यावर कायदा करू शकतो. बरोबर आहे. हे आपल्याला इथे लक्षात ठेवावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे फक्त बघा इथे फक्त बरोबर आहे, हे ऑप्शन दोन्ही कट होतात कारण हे दोन्ही एक्स्ट्रीम वर्ड आहेत. ठीक आहे, एक्स्ट्रीम वर्ड आहेत. पुढचा प्रश्न, लक्षद्वीप कोणत्या राज्य उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येतो असा प्रश्न आहे. आता बघा ऑप्शन जर पाहिले, ऑप्शन कर्नाटक, मद्रास, ओडिसा, केरळ. लक्षद्वीप जर पाहिलं तर भारताचा नकाशा जर पाहिला, भारताचा नकाशा बघा, इथे केरळ येतो, इथे कर्नाटक आहे आणि इकडे तामिळनाडू आहे. बरोबर, हा केरळ आहे. बरोबर, इथे बघा लक्षद्वीप आहे इथे. म्हणजे काय, केरळच्या जवळ आहे. जॉग्राफिकल दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला केरळच्या जवळ दिसतो. बरोबर आहे. म्हणून केरळ हे लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयामध्ये येतो तर केरळ आणि याचं हेडक्वार्टर, उच्च न्यायालयाचं हेडक्वार्टर कुठे आहे तर एर्नाकुलम. बरोबर, एर्नाकुलम या ठिकाणी आपल्याला दिसते. ठीक आहे. त्यामुळे कर्नाटक येणार नाही, मद्रास येणार नाही आणि ओडिसा येणार नाही. बरोबर. भविष्यात आपल्याला प्रश्न येऊ शकतो कोणता, अंदमान निकोबार बेट समूह. अंदमान व निकोबार बेट समूह कोणत्या उच्च न्यायालयाअंतर्गत येतो असा प्रश्न भविष्यात विचारला जाऊ शकतो. मग त्याचं उत्तर लक्षात ठेवायचं, कलकत्ता उच्च न्यायालयाच्या अंतर्गत. बरोबर, अंदमान व निकोबार बेट समूह येतो. हे इथं याचं करेक्ट उत्तर असेल. बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 64. त्यानंतर पुढचा प्रश्न 65, खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही विचारलाय. बरोबर आहे. सत्य नाही म्हणजे काय, असत्य विधान ओळखायचं आपल्याला. असत्य, भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949. वाक्य चुकीचं आहे, म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे. भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीची तारीख किती आहे, 26 जानेवारी 1950, ज्यावेळेस आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करतो. 26 नोव्हेंबर 1949 संविधानाची स्वीकृती आहे. बरोबर आहे. हा सोपा प्रश्न होता, खूपदा हा प्रश्न विचारलेला आहे. बरोबर. आणि त्यानंतर बघा बाकीचे प्रश्न पाहून घेऊ आपण. हे आन्सर असेल. बरोबर आहे. हे वाक्य चुकीचं आहे, हे आन्सर असेल आपलं. 42व्या घटना दृष्टीने
धर्मनिरपेक्ष शब्द जोडला आहे, करेक्ट आहे, बरोबर. 42वी घटनादुरुस्ती 1976 ला झाली, हे सुद्धा करेक्ट आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या संकल्पना भारतीय राज्यघटनेत सोव्हिएत रशिया, बरोबर, USSR मधून घेतलेले आहेत, हे सुद्धा वाक्य करेक्ट आहे, बरोबर आहे. मग भविष्यात प्रश्न काय? स्वातंत्र्य, समता, बंधुता, स्वातंत्र्य, समता व बंधुता हे तत्व आपण कोणत्या देशाकडून घेतला असा जर प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचं फ्रेंच राज्यघटनेतून. फ्रेंच राज्यघटनेतून आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता हे तत्व आपण घेतलेलं आहे. थँक्यू.